महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या भांडी संचामध्ये ठेकेदाराकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत भांडी संच वाटप ही योजना राबवत असून सदर योजनेमध्ये कामगारांना भांडी वाटप करणारे ठेकेदार हे कामगारांकडून 1000 ते 1200 रुपये घेऊन भांडे संच वाटप करत आहेत। याबाबत कामगार मंत्री फुंडकर यांना भेटून संघर्ष समितीकडून निवेदन देण्यात आले होते। मंत्री महोदयांनी सदर भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले तरी सुद्धा भांडी वाटप करणारे ठेकेदार हे कोणाच्याही आदेशाचे पालन न करता बांधकाम कामगारांकडून पैशांची मागणी करून भांडी संच वाटप करत आहेत। सदर घटनेची शहानिशा करण्यासाठी कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज भांडी वाटप करण्याच्या ठिकाणी गेले असता भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदाराचे गुंड कामगार नेते विष्णू कारंपुरी यांना चोर असे संबोधित केले। सदर घटनेची सखोल चौकशी होऊन खऱ्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप व्हावीत यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे विष्णू कारंपुरी, अंगद जाधव, गणेश बोड्डू, सोहेल शेख, प्रसाद जगताप, जनक्रांती संघटनेचे कबीर तांडुरे, समितीच्या महिला सदस्या यांच्याकडून धरणे आंदोलन करण्यात आले व सदर कृत्य न थांबल्यास संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। भांडी वाटप वडावन हिराज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। हे एकच आंदोलन आहे, अनेक वेळा आंदोलन केलं, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपी गेलेलं आहे। कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखरच काय लोक सांगतात पैसे घेतात का आम्हाला दिसलं नाही आणि घेतलेलं बघितलं नाही। पण या ठिकाणचे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। चोर कोणाला म्हणलं, चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे, पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिले नाही। आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही। आणि तुम्हाला सांगतो, कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाले। या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे, ठेकेदार करीत आहे, दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा देतो की 31 जुलै रोजी आमच्या संघर्ष महासमितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदहन करू असा इशारा देतो। काय मागणी तुमची? आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे, हे बोगस कामगार असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत ते मोफत दिलं पाहिजे। सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस वाघ साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले। कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिली। त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगाराची चौकशी समिती लावून 6 जणांवर फक्त खोटे नाटके आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। परंतु 558 लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते 20-25 वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचे 51, 50, 55 वय कसं दाखवून 2,34,000चा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा 12 कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झालेला आहे। त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची, त्या संदर्भात आम्ही लढा प्रत्यक्ष देणार आहे। आणि येत्या 31/7 तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती व न्याय समिती आहे ती सर्व जणांची आम्ही 7 जणांचे पदाधिकारी आहे, सामूहिकरित्यापणे सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोरच कॅबिनमध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्रा आम्ही हाती घेतला आहे। सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।